हर्षवर्धन सपकाळ बावचळलेत, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला भाजपचं उत्तर। नाराजी नाट्यानंतर फडणवीस शिंदे एकाच मंचावर, शिंदेंच्या नाराजी नाट्याच्या पडदा खाली पडल्याची चर्चा। भाजपचा हिंदुत्वाचा फुगा फुटलाय, साधू हत्या करणाऱ्यालाच भाजपमध्ये प्रवेश दिला, उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका। भाजपला पराभूत करण्यासाठी जमेल ते करा, शरद पवारांचे निर्देश, सर्वांना एकत्रित निवडणूक घेऊन लढणार, जितेंद्र आव्हाड यांची माहिती। मुंबई महापालिकेमध्ये शरद पवार आणि ठाकरे बंधू एकत्र, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यावर पदाधिकाऱ्यांचं बैठकीमधून एकमत। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आली आहेत, ही लोकेच्छा, त्यासाठी कोणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही, काँग्रेसच्या भूमिकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेस पक्ष अमिबा सारखा आहे, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। काँग्रेसचं डोकं कुठे आहे हाच प्रश्न आहे, मनसे नेते संदीप देशपांडेंचा काँग्रेसवर निशाणा। मुंबईत भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने, अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, काँग्रेस आमदार असलम शेख यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध। अर्णव खैरेचा जीव ठाकरेंमुळेच गेला, भाजपकडून थेट घणाघात, मुंबई भाजप आंदोलनातून करणार ठाकरेंचा निषेध। अजित पवार पोलिसांसह कार्यकर्त्यांवर चिडले, व्यासपीठावरील उमेदवार लोकांना दिसत नसल्यानं पवार चिडले, जालन्यातील प्रचार सभेतील घटना। त्र्यंबकेश्वर नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी महायुतीमध्ये चढाओढ, मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा नारळ फोडला तरी विजय आमचाच, राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांचा दावा। पेनड्राईव्ह मध्ये मोठं गुपित, महाराष्ट्रामध्ये खळबळ उडणार, उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरावे जमा, निहाल पांडे यांचा दावा। वर्ध्यामध्ये ठाकरे गटात बंडाची खिंड। युतीच्या बैठकीला शिवेंद्रराजेंचीच पाठ, शंभूराज देसाईंचा शिवेंद्रराजेंना टोला, शिवेंद्रराजेंनी शंभूराज देसाईंवर केली होती टीका। वैभव नाईक का जळतात हे त्यांनाच माहिती, निलेश राणेंचा वैभव नाईकांवर हल्ला बोल, तर आमदार म्हणून काय काम केलं ते सांगा, वैभव नाईकांचा निलेश राणेंवर हल्ला। जळगाव महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी अखेर प्रसिद्ध, मतदार यादीमध्ये 33,770 दुबार मतदार, हजारो मतदारांचे वॉर्ड बदलले, उमेदवारांकडून हरकतींचा पाऊस पडण्याची शक्यता। शिरूर नगर परिषद निवडणुकीमध्ये आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, राष्ट्रवादी, पवार गट, शिवसेना, भाजप एकमेकांविरोधात लढणार। यशोमती ठाकूर झाले अस्वस्थ, काँग्रेसमध्ये कुणीच कुणाला सहन करायला तयार नाहीये, चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा। चिखलदऱ्यामध्ये आशियातला तिसऱ्या सर्वात मोठ्या स्कायवॉकची उभारणी, विदर्भातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार, आमदार रवी राणांचा दावा। अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवारावर दमदाटी, उमेदवाराला पकडून आणतानाचा व्हिडिओ समोर, निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवाराला पकडून आणल्याचा व्हिडिओ समोर। मालेगावातील आंदोलकांवर गुन्हे दाखल, छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद, शुक्रवारी न्यायालयाच्या आवारामध्ये आंदोलक आक्रमक। पालघरमध्ये 11 वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला, विद्यार्थ्यावर बिबट्याची झडप, दप्तरामुळे वाचला जीव, बिबट्याच्या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातावर जखमा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची G20 शिखर परिषदेला हजेरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली जॉर्जिया मेलोनी यांची भेट। वर्ध्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये धुडगूस, मागच्या प्रेक्षकांना दिसत नसल्यानं गोंधळ, अंगावर खुर्च्या फेकल्यानं पोलिसांचा हस्तक्षेप। पुण्यामध्ये कचरा वेचक महिलेचा प्रामाणिकपणा, रस्त्याच्या कडेला सापडलेले 10 लाख केले परत, कचरा वेचत असताना बॅगेमध्ये सापडले होते 10 लाखांची रक्कम। सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ, सोन्याचे भाव जीएसटी सह 1,27,700 वर, तर अमेरिकन फेडरल बँक व्याजदर कमी करण्याबाबत नकारात्मक।